हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा टॉपिक काय ते तुम्हाला थंबनेल आणि कॅप्शन बघून समजलंच असेल. हो, जसं की बाहेरची त्वचा आपण सनस्क्रीन लावतो किंवा अजून काही थंड पाण्याने आंघोळ करणं असो, हे जे उन्हाळ्यात गरजेचं आहे, तसं आतमधलं शरीर पण आपलं नीट असणं खूप गरजेचं आहे. सो आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे. तर खाण्यापिण्याची काळजी का घेणं किंवा हीच गोष्ट का खायला हवी, ह्या मागचंही कारण तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि जे पण काही मी आज व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करते, जे पण काही सांगते, ते आज ऑब्व्हियसली आज माझ्या नॉलेजनुसार नाही आहे. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना विचारून किंवा आपण आत्तापर्यंत आपल्याला कोणी कोणी सांगितलेलं असतं, मग आपण त्याच्या मागचे कारणं विचारलेले असतात किंवा आपण थोडं नेटवरती सर्च करतो की कुठली गोष्ट का खावी आणि का खाऊ नये. सो अशा गोष्टीची मी खूप जास्त माहिती आणि अभ्यास करून, जसं की मी पहिल्यांदा कुठल्या पण गोष्टी, जेव्हा छोटासा कुठला पण व्हिडिओ असू दे, मी पहिल्यांदा ते एक नोट डाऊन करते आणि मगच तुमच्यासोबत ती शेअर करते. सो ही पण गोष्ट मी पहिल्यांदा अभ्यास करून मग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. की खाण्यापिण्याची काळजी घेणं का महत्वाचं आहे, आणि ते स्पेशली ह्या उन्हाळ्यात. प्रत्येक महिन्यात प्रत्येक खाणंपिणं आपलं चेंज करत राहिलं पाहिजे, आपलं स्किन केअर चेंज करत राहिलं पाहिजे, आपल्या सगळ्या गोष्टी, आपलं रोजचं रुटीन सुद्धा मला वाटतं चेंज करायला हवं प्रत्येक 3 महिन्याने. ही चांगली गोष्ट आहे शरीरासाठी पण, आणि जसं की जे पण काही ऋतू येतील त्यानुसार पण. तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की खाण्यापिण्याची काळजी घेणं किंवा खाणं पिणं बदलणं उन्हाळ्यात का गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यात डोकेदुखी, शरीराची आग होणे, परत अशा बरेचसे मळमळ होणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला, म्हणजे सगळ्यांना सगळं होतं असं नाही, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी ह्याच्यामधलं होत असतं. कोणाला इन्फेक्शन होत असेल बॉडीमध्ये, खूप काहीच होतं. मला पण कधी कधी उष्णता जास्त भडकली तर इन्फेक्शन होतं. काही काहींना उन्हाळ्यात खूप जास्त पिंपल्स येतात, कारण की एक उष्णता बाहेर पडत असते. मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये तर ह्या आपण वरनं स्किनला किंवा खूप पाणी पिणं किंवा काही अशा गोष्टी असतील त्याने आपण थोडंफार आपल्याला वाटेल की नाही आता आपली बॉडी थंड राहील, नाही, पण ते आतमध्ये आपल्या शरीराला सांगणं किंवा आपल्या शरीराला ते पोहोचवणं किती महत्वाचं आहे ह्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल. किंवा ह्या गोष्टीमुळे तुम्हाला माहिती असून नाही तुम्ही जर इग्नोर करत असाल तर तुम्हाला खरंच समजायला हवं की उन्हाळ्यातच का आपल्याला ह्या गोष्टीचा त्रास होतो. खूप काही गोष्टी होतात. काहींना माउथमध्ये आतमध्ये इन्फेक्शन होतं, काहींना हातावरती होतं, पायावरती होतं, मानेवरती होतं. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फोड येणं किंवा खाज येणं, खूप छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या खूप इरिटेट करतात आपल्या शरीराला. आणि आपण, म्हणजे आपल्याला उन्हाळा नकोसा होतो. मग ते उन्हाळा सुद्धा आपण कसा एन्जॉय करायचा हे तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओतून नक्की समजेल. पण आईस्क्रीम खाऊयात किंवा आपण काहीतरी बर्फ खाऊयात किंवा आणखीन काही कोल्ड्रिंक्स पिऊयात जेणेकरून आपलं शरीर थंड राहील. तर मी खरं सांगू का, आपल्या फक्त घशाला तात्पुरता थंडावा जाणवतो, जे की आपल्याला खूप सारखी तहान लागत असते. ह्या गोष्टींना आपल्याला, असं नाही की तुम्ही ते खाऊ नका पिऊ नका, तीच तर खरी मजा आहे उन्हाळ्याची. पण तो तात्पुरता थंडावा आहे. जर आपल्या शरीराला आतून थंड ठेवायचं असेल तर हे चालणार नाही. कारण की आपण आईस्क्रीम खाऊ तर ऑब्व्हियसली उन्हाळ्यात पण आपल्याला सर्दी होऊ शकते जर ती खूप जास्त खायली किंवा त्याचा काही टायमिंग नाही ठेवला तर. आणि जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कोल्ड्रिंक आपण खूप जास्त पितो. येणाऱ्या पाहुण्यांना पण आपण कोल्ड्रिंक देतो. अजून जेवल्यानंतर, जेवायच्या आधी किंवा आधीमध्ये आपलं ते स्नॅक्स म्हणून कोल्ड्रिंक चालू होतं. पण कोल्ड्रिंक पण आपल्याला माहिती असतं कुठलं कोल्ड्रिंक चांगलं नाहीये. काही काही कोल्ड्रिंक्स तर आपल्या इंडियात म्हणजे शक्यतो सगळेच अलाउड आहेत, पण काही काही देशांमध्ये काही काही कोल्ड्रिंक्स बाथरूम धुवायला वापरतात किंवा काही काही कोल्ड्रिंक्स वरती बंदी आहे. सो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठली खरंच ते कोल्ड्रिंक आपल्या शरीराला ठीक आहे का. किंवा त्याच्यात पण कोल्ड्रिंकमध्ये पण ऑप्शन आहे, फ्रुट्सचे कोल्ड्रिंक्स असतात, ज्यूस मिळतात. सो ह्या गोष्टी आपण पिऊ शकतो, खाऊ शकतो. तर काही काहींना असं होतं की बर्फ, आपण प्रत्येक पाणी पिताना बर्फ वगैरे, तर बर्फ आपल्या दातांसाठी चांगला नसतो, लहान मुलांसाठी तर अजिबातच चांगला नसतो. पण आपले पण दात काय म्हणतात, ठिसूळ होतात, जेणेकरून आपले दात जास्त दिवस स्ट्रॉंग राहत नाही. सो त्याच्यामुळे हे जे थंडावा आहे हे आहे, आपण खाऊ शकतो, पिऊ शकतो. असं मी म्हणत नाही बंद करा, मी स्वतः करू शकत नाही. मला रोज आत्ता सुद्धा
म्हणजे अजून पूर्ण उन्हाळा नाही झाला त्याच्या अगोदरपासून मी थंडीत रोज आईस्क्रीम खात होते. सो असं नाही की बंद करा, पण ते हेल्दी नाहीये हे आपल्याला माहिती पाहिजे की हा हे हेल्दी नाहीये. सो त्यासाठी हे फक्त तात्पुरता थंडावा आहे हे लक्षात ठेवायचं. हे हेल्दी नाहीये. आपल्या मुलांसाठी असेल, आपल्यासाठी असेल, आपल्या आईवडिलांसाठी असेल, आपले वयस्कर कोण घरात असतील, आजी आजोबा त्यांच्यासाठी असेल. ऑब्व्हियसली ती लोक तरी खातच नाही थंडसाठी, पण हे तात्पुरतं आहे. सो ह्याला असं समजू नका की आता आपलं शरीर थंड झालं, मग आता थंड झालं तर मग मला हा का प्रॉब्लेम होतोय असं समजू नका. कारण फक्त थंडावा आणि तो कायमचा नाही राहत शरीरात. ऑब्व्हियसली हा शरीरात कायमचा थंडावा राहत नाही. सो आपल्या शरीरात पूर्ण आतड्यांपर्यंत आपल्या रक्तवाहिनीत तो थंडावा जाणावा, जेणेकरून आपल्याला आपलं रक्त उष्ण होणार नाही आणि त्या रक्तामार्फत आपल्याला कुठलेही आजार होणार नाही. त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी खायला हव्यात ते मी सांगते. गोष्ट आहे ते म्हणजे दही. आणि ही खूप कॉमन गोष्ट आहे जी आपल्याला कोणीही सांगतं, आपल्या आई वडिलांनी हे आपल्याला खरं तर कोणी सांगायची गरज नाहीये की दही हे थंड शरीरासाठी असतं म्हणून. सो हे पहिलं जी गोष्ट आहे जी आपण खायला हवी जास्त ते म्हणजे दही. आणि मला वाटतं रात्रीच्या टायमिंगपेक्षा दुपारी जेवणात दही, आपण असं नाही की तोच उन्हाळाच पाहिजे, पण बाकीच्या जर एक हेल्दी टिप द्यायची म्हटली तर हे सांगू शकते की आपल्या बाकीच्याही सीझनमध्ये जर आपण दुपारचं दही थोडंसं जेवणात ठेवलं तर आपल्या वजनावरती कंट्रोल राहतो म्हणजे की जास्तही होत नाही आणि कमी होत नाही आपलं वजन. आपल्या उंचीला, आपल्या शरीराला जेवढं वजन हवंय तेवढं वजन कंट्रोल ठेवायला मदत करतं. पूर्ण फक्त दही नाही तर आपण दहीच खात बसू असं नाही. पूर्ण फक्त दही नाही, पण ती मदत करतो, ऑब्व्हियसली मदत करतं. आपलं हेल्दी डाएट किंवा ते डाएट बॅलन्स करायला दही हे मदत करतं. सो आपण रोजही खाऊ शकतो, असं नाही की त्याला उन्हाळ्याची गरज आहे. पण ऑब्व्हियसली दही सगळ्यांना माहिती आहे आणि दही इज म्हणजे खूप इम्पॉर्टंट आणि छान आहे जे आपण खाऊ शकतो आणि उन्हाळ्यात खायला हवं. जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फळांमधली आहे काकडी. तर काकडी पण थंड असते सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या महिन्यात जास्त काकडी भेटायला लागते. काकडी महाग पण होते. का महाग होते तर ह्याच्या मागं तेच कारण आहे, कारण आपण ते उन्हाळ्यात जास्त खातो आणि ते शरीराला थंडावा देतं. तर लस्सी आलं, ताक आलं, जे दह्याचे पदार्थ आहेत आणि थंडामध्ये जातात. सो आपण हे करून बनवून खाऊ शकतो. सो अजून मी तुम्हाला सांगते नारळ पाणी. नारळ पाणी पण आपण कुठल्याही सीझनला पितो, ते कुठल्याही सीझनला अवेलेबल असतं. आणि नारळ पाणी त्याच्यात काय म्हणतात त्याच्यात अजून लॉजिक लावायची गरज नाहीये की नारळ पाणी का नाही प्यायचं. तर कारण नारळ मेन गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीत नारळला पूजलं जातं आणि आपण म्हणतो देवाची करणी नारळ पाणी, कारण नारळ इतका महत्वाचा आहे. आपलं त्यातलं काही असतं त्यात नारळातलं आपण आतमधलं खातो, पाणी पितो किंवा त्याची करवंटी सुद्धा, कुठलीच गोष्ट वेस्ट जात नाही नारळाची. सो नारळ पाणी पण इम्पॉर्टंट आहे. आपल्या साध्या पाण्यासोबत जर तुम्हाला सकाळची सवय असेल कोमट पाणी प्यायची आणि त्याच्यामध्ये आपण काही लिंबू टाकून पितात, काही मध टाकून पितात. सो आपण मला वाटतं एक ग्लास जो आपण सकाळचं कोमट पाणी पितो त्याऐवजी एक ग्लास आपण नारळ पाणी उन्हाळ्यात तरी प्यायला काही हरकत नाहीये. बाकीच्या सीझनमध्ये कोमट पाणी इज बेस्ट, कारण ते आपल्या शरीरातले कॅलरीज कंट्रोल करतं. नारळ पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट जी खूप वेगळी आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्यतो मला वाटते माहितीच असतात जवळजवळ, पण अजून एक गोष्ट ते म्हणजे पॉलिश केलेलं तांदूळ. तर मेन म्हणजे जी गोष्ट मी तुम्हाला वेगळी सांगते ते म्हणजे पॉलिश केलेला तांदूळ. आपण बाकीच्या मंथमध्ये इग्नोर करतो आणि इग्नोर करायलाच हवं. ते तांदूळ घेत नाही किंवा ते तांदूळ खात नाही आपण. पण आपण उन्हाळ्यात पॉलिश केलेलं तांदूळ ऑब्व्हियसली आपण खाऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये जे सत्व असतं तांदूळ आणि जे काही पॉलिश केलेलं असतं त्याच्यातून जे तयार होतं ते आपल्या उष्ण बॉडीला उन्हाळ्यात खूप गरजेचं असतं. सो आपण त्या टायमिंगमध्ये भात करतो किंवा तांदळाचं काही पण करू, तर ते पॉलिश केलेलं तांदूळ जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही ते पॉलिश केलेले म्हणून ते तुमच्याकडे पडून राहिले किंवा तुम्ही ते फक्त खूप वॉश करून इडलीसाठी वापरताय असं काही असेल तर ते आपण भात म्हणून उन्हाळ्यात ह्या महिन्यात ते नक्की काढा आणि ते खावा, कारण ते पॉलिश केलेले तांदूळ आपण नक्कीच खाऊ शकतो. तर आता मी तुम्हाला काही कडधान्य आणि धान्य सांगते जे खूप गरजेचे आहेत
आपल्या आता खाण्यापिण्यात उन्हाळ्यात चेंज करणं, आपण जर वेगळं खात असेल तर ते बदल करणं. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर ज्वारी आणि गहू. आपण ऐकलं असेल बाजरीची भाकरी आपण थंडीत खूप खातो आणि खूप छान पण वाटतं खायला. का खातो? कारण त्या बाजरीमध्ये उष्णता असते आणि ती उष्णता आपल्या बॉडीला थंडीमध्ये गरजेची असते. पण आता ती बाजरी आपल्याला उन्हाळ्यात तरी अजिबात गरजेची नाहीये. बाजरी पूर्णपणे आपल्या खाण्यातून कमी कमी करत, खूप जास्त सवय जर असेल तर कमी कमी करत आपण कडक उन्हाळ्यापर्यंत त्या स्टेजला येऊ, ज्या स्टेजला आपण न खाताही राहू शकतो. त्याच्यामुळे ज्वारी गहू हे एकदम नॉर्मल आहेत, हे आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यात एकदम बेस्ट आहेत, आपण हे खाऊ शकतो. आता काही मी डाळी सांगते. मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि जवस, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा आता तूर डाळची प्रत्येक गोष्टी आपण वेगळं वेगळं बनवू शकतो. मसूर डाळची आपण आमटी बनवू शकतो. मला वाटतं ह्या ज्या डाळी आहेत ह्याच्या खूप काही आपण रेसिपी बनवू शकतो. जर असं पूर्ण उन्हाळ्यात तर आपण फक्त एकच नाही खाऊ शकत, किंवा मग आपण नेटवरती बघून वेगवेगळ्या गोष्टी सर्च करू शकतो आणि त्या खाऊ शकतो. कारण की ह्या ज्या डाळी आहेत ह्याच्यापासून खूप ऑप्शन आहेत, आपण खूप काही बनवू शकतो. आणि ह्या आपल्या उन्हाळ्याच्या जेवणात ह्या डाळी ऍड करणं किंवा उन्हाळ्यात आपण हे खाणं खूप गरजेचे आहे. ज्या पण मार्केटमध्ये भाज्या अवेलेबल होते ना, शक्यतो महाग असते आणि आपण जर ठीक आहे आठवड्यातून ती भाजी एकदा खाऊ शकतो. अशा कुठल्याही भाज्या असतील ज्या ह्याच सीझन मध्ये येतात ते नक्की खा. कारण ह्या सीझन मध्ये येतात म्हणजे ह्याचा अर्थ त्या ह्याच उन्हाळ्यासाठी किंवा आपल्या आता ज्या आपलं शरीर आपलं उन्हाळ्यात जे काही रिफ्लेक्ट करतं त्या शरीरासाठीच त्या भाज्या किंवा ती फळं बनलेली असतात. त्याच्यामुळं त्या भाज्या आणि फळं खायला विसरू नका. सो त्याच्यातली एक भाजी आहे ती म्हणजे शेवगा. शेवगा हा उन्हाळ्यात अवेलेबल होतो आणि असतो. आत्ताच ह्याच महिन्यापासून ह्या महिन्यापासूनच थोडं शेवगा चालू झालं मार्केटमध्ये यायला आणि आपण घरी पण आणतो. आणि उन्हाळ्यात शेवगा खाणं खूप छान आहे, हेल्दी आहे आणि आपण घेऊ शकतो. म्हणजे एवढा महाग पण नसेल तर घेऊ पण शकतो आणि खाऊ पण शकतो. पण खूप असे फास्ट फूड खाणारे आहे, पण कधी कधी मी पण ह्या गोष्टी लक्षात घेते की ते महाग आहे, आपण ते घेतोय खातोय पण त्याचा फायदा आपल्याला काहीच नाही. पण जर एखादी गोष्ट आपण महाग घेतोय खातोय आणि त्याचा फायदा किंवा त्याच्या बदल्यात आपल्या शरीराला काहीतरी मिळत असेल तर ते खूप गरजेचं आहे. सो त्या गोष्टी बॅलन्स करणं आपण गरजेचं आहे. जर फास्ट फूड आपण जास्त खातात, कुठलाही महिना असो त्याला उन्हाळ्याची गरज नाहीये, पण ते त्या टायमिंगला आपल्या शरीराला काय गरजेचं आहे ते जास्त शरीराला देणं गरजेचं आहे. सो शेवगा आहे आणि कांदे पण असं कांदे गरम नसतात, तुम्ही कधी ऐकलं पण नसेल. कांदे अजिबात गरम नसतात. सो आपण कांद्याची पात ह्या उन्हाळ्यात नक्की खाऊ शकतो. म्हणजे भाजी कांद्याची चटणी असेल किंवा कांद्याची पातीची भाजी असेल, असं काही असेल आपण कांद्याचं खाऊ शकतो. आणि मेन गोष्ट आंबे आणि कैरी. तर कैरी थंड आहे, मला वाटतं आंब्यापेक्षा कैरी जास्त थंड आहे. कारण मी जेवढं सर्च केलं त्यानुसार तर कैरी थंड मध्ये येते आणि कैरी रिअली आपल्या शरीराला आतून शांत करते, उष्णता कमी करते. सो टोमॅटो पण आपण टोमॅटोचं खूप काही टोमॅटो सूप आहे, पण शक्यतो आपल्याला सूप प्यायची इच्छा नाही होत उन्हाळ्यात. सो आपण टोमॅटोपासून अजून काही सॉसेस बनवू शकतो, असं काही बनवून खाऊ शकतो किंवा भाजीमध्ये किंवा सॅलेडमध्ये आपण ते ऍड करू शकतो. आणि आपण सॅलेडमध्ये कैरी पण ऍड करायला काही हरकत नाही आता, कारण उन्हाळ्यात ती गरजेची पण आहे आणि एक असं आंबट काहीतरी सॅलेडमध्ये ती टेस्ट पण छान वाटते. सो ती ऍड करू शकतो. आणि केळी आपण सर्दी झाल्यावरती कधीच केळी खात नाही किंवा सर्दी होती म्हणून पण केळी खात नाही. सो का तर केळी थंड आहे. सो आपण केळी, कलिंगड, टरबूज असे बरेचसे फळं जे मार्केटमध्ये आता उन्हाळ्यात यायला चालू होतात, ही फळं पण आपण उन्हाळ्यात खाऊ शकतो. आणि ह्या फळांमुळे आपल्या शरीराला आतून थंडावा जाणू शकतो आणि आपले शरीर थंड होऊ शकतं. हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची चटणी, ह्या गोष्टी आणि काकडी, टोमॅटो, कांदा टाकून, दही टाकून जे बनवलेलं आपलं कोशिंबीर असते,
जे आपलं काही सॅलेड असतं हे पण मला वाटतं 4-5 दिवसाचं आपण फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला जेव्हा हवं किंवा जेव्हा आपल्याला वाटेल की नाही आता आपण खूप उन्हातून आलोय, लगेचच नाही पण जेवताना ते खाणं होऊ शकतं. सो ह्या गोष्टी आहेत मी ज्या तुम्हाला सांगत होते. हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची चटणी, कच्चा कांदा, ह्या ज्या गोष्टी जर आपण ऍड केल्या तर आपल्याला जो पोटात खूप गरम जाणवतं, जी आतडी असतात ती खूप गरम जाणवतात उष्णतेमुळं, किंवा आपल्याला खूप काही त्रास होतो, आपण किंवा खूप बाहेर असतो, जेव्हा इथे ऊन लागतं तेव्हा पोटात पण त्रास होतो आपल्याला, कारण उन्हाचा एवढा प्रभाव आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे जर आपण त्या टायमिंगला पुदिन्याची चटणी किंवा हिरवी कोथिंबीर, असं काही काहींना सवय पण असते कच्ची, ती आपण बाकीच्या जेवणासोबत खाऊ शकतो, किंवा कच्चा कांदा असेल हे जेवणात जर ऍड केलं आपल्या, तर आपल्या आतड्यांना एकदम थंडावा जाणवतो. सो आपण हेही खाऊ शकतो. सो जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज वाल्यांसाठी तर खूप ऑप्शन बंद होतात. जर एवढी उष्णतेची काळजी घ्यायची म्हटली तरी पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे, ते म्हणजे मासे. कारण अंडी तर आपण अजिबात खाऊ नयेत, अजिबात खाऊ नये. खूप शरीरावरती परिणाम होतो, खूप आपल्या शरीर रिॲक्शन द्यायला लागतं जेव्हा आपण अंडी खातो. सो मला वाटतं अंडी तरी आपण उन्हाळ्यात जरा बंद करावीत. आणि अंडी चांगलेही राहत नाही खूप, जर आपण ते नॉर्मली बाहेर ठेवले, फ्रीजमध्ये ठेवले नाही तर ते चांगले पण राहत नाहीत उन्हाळ्यात. आणि थंडीत जेवढे अंडी खाऊ शकतो तेवढे खाऊ शकतो प्रोटीनसाठी. पण ऑब्व्हियसली उन्हाळ्यात नाही खाऊ शकत, कारण की अंड हे खूप गरम असतं, त्याच्यामुळे आपण अंडी खाऊ शकत नाही. पण नॉनव्हेज वाल्यांसाठी मासे हा उत्तम उपाय आहे. उन्हाळ्यात आपण मासे खाऊ शकतो. आणि मासे तुम्हाला माहिती, ह्याच्यात का खावेत मासे, ह्याच्यात खूप जास्त काय म्हणतात, खूप जास्त खोलून सांगण्यासारखं काहीच नाहीये, कारण एकदम सोपं उत्तर आहे त्याच्यावरती. मासे पाण्यात असतात, पाणी थंड असतं, असं नाही पाणी गरम पण असतं, पण मासे जिथे राहतात तिथं थंड असतं. आणि माशांची बॉडी पण थंड असते, तुम्हाला जाणवले असेल. नॉनव्हेज जसं की आपण चिकन मटन जे खातो ते खूप हार्ड असतं, आपण जेव्हा ते शिजायला पण टाकतो त्याला वेळ लागतो शिजायला, जास्त ते कडक असतं. सो ते शिजायला किंवा ते हे व्हायला वेळ लागतो, कारण ते उष्णतेने बनलेलं असतं. पण मासे तुम्ही कधी पण बघा, मासे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि खूप थंड असतात, नरम असतात. सो नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पण आपण, आणि फिशचं पण खूप काही काही ऑप्शन आहे. फ्राय आहे किंवा त्याची करी आहे, किंवा त्याच्यात पण आता मला मी बघितलं की बिर्याणीमध्ये पण आपण मासे टाकून खाऊ शकतो. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण माशांच्या बनवून खाऊ शकतो. असं तर तुमचं प्रोटीन व्हेजमध्ये काही शोधा, पनीरमध्ये शोधा, असं काही तुम्ही खाऊ शकतात. किंवा पनीरचं तुम्ही सँडविच बनवून खाऊ शकतात, किंवा पनीर सॅलेड खाऊ शकतात जर तुम्हाला प्रोटीनच हवंय तर. पण अंडी उन्हाळ्यात अवॉइड करा. जेव्हा कडक उन्हाळा असेल तेव्हा तर कराच. आता सध्या तर नाही एवढा, म्हणजे जिकडे गाव आहे मोकळ्या ठिकाणी तिकडे उन्हाळा ऑब्व्हियसली जाणवायला लागला असेल, पण अजून शहराच्या ठिकाणी तर उन्हाळा नाहीये. म्हणजे इकडे थोडंसं आता खात असाल अंडी तरी ठीक आहे, पण अजून कडक उन्हाळा चालू झाल्यानंतर अंडी खाऊ नका. आणि मासे खायला विसरू नका, कारण मासे खरंच उत्तम आहे, थंड आहेत. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मासे हा एक उत्तम ऑप्शन आहे. आपल्याला फळं खायचा खूप कंटाळा येतो, म्हणजे मी पण खूप पहिले खूप जास्त फळं खायचे, जास्त फळच खायचे मेन गोष्ट. पण हळूहळू काय माहिती काय झालं, फास्ट फूड आणि ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागली, त्याच्यामुळे मी पण फळं हे करायला लागले, अवॉइड करायला लागले. पण फळं खाणं खूप गरजेचं आहे, मी स्वतःला पण सांगते आणि तुम्हाला पण सांगते. आणि फळांमध्ये जर आपल्याला रोज रोज कंटाळा येत असेल फळं खायचा, तर मी तुम्हाला सांगू का, फळांमध्ये पण खूप छान छान आपण काही बनवून खाऊ शकतो. त्याची बर्फी असेल, मग ज्यूस बनवू शकतो, किंवा आपण शेक्स बनवू शकतो. असे खूप, जर आपल्याला डायरेक्ट फळं आपल्या खाऊ वाटत नसतील, आपल्या इथून खाली उतरत नसतील, तर आपल्याकडे एक चांगला ऑप्शन आहे की आपण त्याचा ज्यूस, त्याची बर्फी, त्याचे शेक्स असं काही ट्राय करू शकतो. आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये जर तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि तुम्हाला खूप धावपळ होत असेल तर उन्हाळ्यात ती धावपळ कमीच होती, कारण त्यांना सुट्ट्या असतात. आणि मुलांचं असं असतंच लहान मुलांचं की मला हे हवंय ते हवंय, किंवा आपलंही असं होतं की या रोज कंटाळाले, जेवण पण जात नाही उन्हाळ्यात. सो त्या टाइमला आपण शेक्स वगैरे असं बनवून खाऊ पिऊ शकतो. अशा काही गोष्टींची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मेन गोष्ट खाण्यापिण्याची काळजी, कारण सगळं काही आपल्या शरीरावरती आहे. आपलं शरीर नीट असेल तर आपण काम करू शकतो, आपलं शरीर नीट असेल तर आपल्या शरीरात काही कमतरता नसेल
तरच आपण उत्साही राहू शकतो आणि तरच आपण आपल्या चेहऱ्यावरती आपलं ते जर आजारी पण असेल तर आपल्या चेहऱ्यावरती ते दिसून येतं. आणि खूप काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या उन्हाळ्यात होतात आपल्याला, सो ते अवॉइड करायचे असेल तर ते शरीर आतून नीट असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी ह्या काही गोष्टी सांगितल्या. सो अजूनही काही काही छान व्हिडिओज माझ्या चॅनेलवरती आहेत, ते तुम्हाला नक्की बघायला आवडतील. आणि माझ्या चॅनेलचंही नाव खूप काही अवघड नाही आहे, माझं नावच आहे. सो तुम्हाला ते जर सर्च करायचं असेल पुन्हा, तर त्यापेक्षा आता हा व्हिडिओ बघत असतात तर आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला जसे जसे मी व्हिडिओ टाकत तसं तसं तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा जर मी काय थोडी मेहनत करते असं तुम्हाला दिसत असेल, करते तर खूप, आता मी दाखवू पण शकत नाही की मी एवढी मेहनत करते. ती वेळ आल्यानंतर दाखवलंच मी काय काय मेहनत करत होते. आणि असं नाही की माझं फक्त एवढंच चालू आहे व्हिडिओज बनवणं किंवा असं व्हिडिओज बनवणं आणि 2-3 ज्ञानाच्या गोष्टी सांगणं, असं नाहीये. मी पूर्ण प्रिपेअर करते. मला व्हिडिओ करायच्या अगोदर जर मला अर्जंटली एखादा व्हिडिओ बनवायचा आहे तरी पण मी अर्धा 1 तास बाकीच्या सगळ्या गोष्टी, घरातल्या पण काम असेल किंवा दुसऱ्या काही बाहेरच्या गोष्टी असतील, फॅमिली असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून मी 1 तास त्याच्यासाठी काढते की आपल्याला ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा. मग त्यातली आपल्याकडे काय माहिती काय नाही. जरी ते मला फक्त आता मागचा व्हिडिओ मी माझ्या मतानुसार बनवला होता, पण तरी पण मी पॉइंट काढले होते. का तर मी कुठली गोष्ट चुकीची बोलू नये. कारण सोशल मीडिया अशी गोष्ट जिथं आपण थोडं काय चांगलं केलं तर कधीच आपल्याला लवकर ॲप्रिशिएट केलं नाही जात, पण वाईट काय झालं तर आपल्याला खूप ज्ञान शिकवणारे किंवा खूप चुका दाखवणारे असतात. ते पण चांगली गोष्ट आहे, पण आपली चूकच होऊ नये ह्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते. आणि मी माझ्याकडून तुम्हाला कुठली चुकीची माहिती जाऊ नये ह्यासाठी मी खूप अभ्यास करून, नोट्स काढून मग व्हिडिओ बनवते. सो ह्या माझ्या मेहनतीसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून खूप व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आणि अजून माझे पहिले व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील, माझे शॉर्ट्स जर बघितले नसतील तर नक्की जाऊन आता लगेच चेक करा आणि बघा. आणि त्यालाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि जर अजून काही खाण्यापिण्याच्या बाबतीत जर टिप्स असतील आणि त्या जर मी ह्या व्हिडिओमध्ये बोलले नसेल तर त्या टिप्स मला माझ्या कमेंटमध्ये द्या. नक्की मला त्या ट्राय करायला किंवा त्या मला ऐकायला आवडतील. ज्या टिप्स मी ह्याच्यामध्ये बोलू शकले नाही किंवा बोलले नाहीये त्या मला तुमच्याकडून तुमच्या काही टिप्स असतील तर त्या नक्की शेअर करा. आणि आज पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.